आज संडे असल्यामुळे आज आमचा भटकंतीचा दिवस म्हणजे आज ओन्हा सुट्टी असते. त्या त्यामुळेच आम्ही इकडे मस्त रेडी झालो आणि इकडे सर्वात अगोदर हॉटेलला आलो आहे पावभाजी खायला. इकडे चाकणला प्रसिद्ध हॉटेल आहे आरती हॉटेल म्हणून. तिथं खूप छान पावभाजी मिळते. तिथंच आम्ही पावभाजी खायला आलो. पावभाजी वगैरे खाऊन झाली आणि बाहेर पडलो तर काय श्रीजाचा इकडं मित्र भेटला कालू, म्हणजेच कुत्रा. तिला कुत्रा खूप आवडते, तर ती त्याचे लाड करत बसली. त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही. आम्हाला जायचं होतं दिघीला. आता दिघीला म्हटलं तर दिघीला साई मंदिर आहे, तर आम्हाला साई मंदिरातच जायचं होतं साईबाबाच्या दर्शनासाठी. तर आम्ही इकडे मंदिरामध्ये पोहोचलो आहे आणि छान असं दर्शन वगैरे घेतलं. मी आणि श्रीजाच्या पप्पांनी छान मस्त मनसोक्त दर्शन घेतलं. मन अगदी प्रसन्न झालं दर्शन घेऊन. दर्शन झाल्यानंतर इकडे नंतर मैत्रीण पण भेटली श्रीजाला, म्हणजेच माऊताई भेटली तिला. तिचे पण छान असे लाड करत बसली. बघू शकता कसे त्यांचे लाड करते. त्यानंतर आम्ही इकडे द्वारकामाईमध्ये गेलो. तर इकडे द्वारकामाईमध्ये पण छान असे दर्शन वगैरे घेतले. असे म्हणतात की साईबाबा एकदा इथं आले होते, त्याच्यामुळेच हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये सगळ्याच देवांचे दर्शन होतात. इथं सगळे अष्टविनायकचे सगळ्याच गणपतीचे दर्शन होतात. राम मंदिर पण आहे इथं, दत्त मंदिर पण आहे. त्यानंतर इकडे जवळच चरोलीला पण शिव मंदिर आहे, तिथं पण आम्ही गेलो होतो. ते पण मंदिर खूप छान आहे. मी फर्स्ट टाईमच गेली होती, पण व्ह्यू मस्त आहे, गार्डन वगैरे आहे तिथं. छान असं परिसर मस्त आहे मंदिराचं. आणि तिथं एक देखावा पण आहे, ते पण बघितलं. छान असं मस्त मूर्त्या वगैरे आहेत तिथं. सो असा गेला आजचा दिवस. परत भेटूया.